मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे 106 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। मिरज दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमटले होते। आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यानंतर न्यायालयाने हा खटला निकाली काढत 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे। दंगली प्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले होते। मिरज शहरामध्ये 2009च्या दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी महत्त्वाची बातमी आहे। या प्रकरणातील 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगल घडली होती। मिरज दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमटले होते। आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यानंतर न्यायालयाने हा खटला निकाली काढ न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होता। दरम्यान 2 महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त करून या दंगली प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग यांनी दिली आहे।